my journey wasn't easy. My father always dreamed of seeing me in an English medium school. He knew the importance of English language and the opportunities it could bring. But back then there were no roads, no buses, but still he managed and he took me for an interview in an English medium school, but it didn't work out because of lack of transportation. But life had its own path and I continued my study in Marathi medium school. गेल्या वर्षी आम्ही जेव्हा युरोपला गेलो होतो तेव्हा मला हे रिअलाइज झालं की ते लोक त्यांची भाषा सोडत नाहीयेत, ते आमच्याशी इंग्लिशमध्ये सुद्धा कम्युनिकेशन करत नाहीयेत आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की इंग्लिश इज लँग्वेज, इट इज टूल फॉर कम्युनिकेशन, इट्स नॉट इंटेलिजन्स. सो आपण कुठेतरी चुकतो की आपण इंग्लिश बोलता येणं या गोष्टीला इंटेलिजन्स समजून बसलोय. मी मराठी मीडियममध्ये शिकले आणि आज मराठी भाषेमुळे मी या प्लॅटफॉर्मपर्यंत पोचले. त्यामुळे कुठेही आपली भाषा कमी नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा जो आपल्याकडे न्यूनगंड आहे तो आपण नाही बाळगला पाहिजे. वॉट एव्हर इंग्लिश आय कॅन स्पीक, वॉट एव्हर कॉन्फिडन्स आय कॅरी इज केम फ्रॉम दोज क्लासरूम्स ऑफ मराठी मीडियम स्कूल अँड आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू हॅव गुड इंग्लिश टीचर्स, ज्यांच्यामुळे आज एवढं तरी इंग्लिश आम्ही बोलू शकतोय की आम्ही कम्युनिकेट करू शकतोय. त्यामुळे लुकिंग बॅक मी हेच सांगेन की जे काही ठरलं होतं, जे बाबांना वाटत होतं की त्यांना मुलीला इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन करून द्यायचे कारण चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतील, ते झालं नाही. बट टुडे आय फील माय फादर मस्ट बी प्राऊड.